नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS म्हणजेच गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिले की आता आपली जी सिरीज चालू आहे ती सायन्सची सिरीज चालू आहे। सायन्स पार्ट 1 चा मी संपूर्ण सिरीज अपलोड केलेली आहे, ॲपवर पण अपलोड केलेली आहे सायन्स पार्ट 1 ची। आता पार्ट 2 ची तुम्ही यूट्यूबला पाहत असाल किंवा ॲपवर पाहत असाल तर एक इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील 10वी मध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले पाहिजे आणि हे पर्सेंटेज जे आहेत ते तुम्हाला काय तर पुढे मार्क्स तुमचे ज्या तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर त्या ठिकाणी फायदेशीर राहतात। त्यामुळे तुम्ही म्हणतात की 10वीचे 12वीचे पण कोर्स आपण बनवलेले आहेत। 12वीचे विद्यार्थी जरी तुमचे मित्र असतील तरी त्यांना देखील सांगा ही कोर्स फक्त 199 ला ऑल सब्जेक्ट आहे, ठीक आहे। 199 मध्ये 10वीचा आहे, 199 मध्ये 12वीचा आहे। प्रत्येक सब्जेक्ट त्यामध्ये रिव्हिजन लेक्चर क्रॅश कोर्स सगळं मिळणार आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स PYQ सगळं डाउनलोड करायचं फ्रीमध्ये मटेरियल त्या ठिकाणी दिलेलं आहे 199च्या कोर्समध्ये। पहा तुम्हाला परचेस करायचा असेल आणि तो कोर्सची बाहेर जर किंमत तुम्ही घ्यायला गेले तर 2999 म्हणजे 3000 रुपयाच्या वर आहे आणि काही तर 3 सब्जेक्टच 3000 रुपयाला देतात। त्यामुळे तुम्ही हजारला एक सब्जेक्ट पडण्यापेक्षा आपल्याकडे 199 रुपयाला म्हणजे 200 रुपयाला हे सगळे सब्जेक्ट आहेत। 6 सब्जेक्ट 6 प्लस 1 तुम्हाला आता इतिहास नागरिकशास्त्र हे संपूर्ण मी टाकणार आहे ॲपमध्ये। तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ॲप डाउनलोड करा। ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो, प्ले स्टोअरला जायचं आहे, तुम्हाला GMS एज्युकेशन हे ॲप सर्च करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या ठिकाणी लॉग इन वगैरे करून घ्यायचं आहे। लॉग इनला तुम्हाला नवीन अकाउंट खोलावं लागेल न्यू युजर म्हणून आणि न्यू युजर खोलल्यानंतर त्या ठिकाणी स्ट्रीम निवडायची आहे। स्ट्रीममध्ये तुम्हाला निवडायचं आहे 10वी 12वी किंवा बोर्ड एक्झाम म्हणून नाव आहे स्ट्रीमचं, बोर्ड एक्झाम त्या ठिकाणी निवडायचे आहे। जर तुम्ही डिप्लोमा निवडला तर तुम्हाला 10वी 12वीचे व्हिडिओ दिसणार नाही, ठीक आहे। याचा मी ॲपमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे फ्री व्हिडिओजमध्ये, त्या ठिकाणी तुम्ही ॲप कसं हँडल करायचं हे तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, कोर्स कसा परचेस करायचा संपूर्ण माहिती टाकलेली आहे। तर पहा सायन्स पार्ट 2 या यूट्यूबमध्ये तुम्ही पाहत असाल किंवा ॲपवरती पाहत असाल, पण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे एवढ्यामध्ये मी वन शॉट सांगून देणार आहे जेणेकरून तुम्हाला ही ताण नको, ठीक आहे। हेरिडिटी हे जे 10 चॅप्टर्स आहेत, हे जे 10 चॅप्टर्स आहेत म्हणजे कोणते तर पहा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरमध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी ॲपला अपलोड केलेले आहे। ते इम्पॉर्टंट क्वेश्चन फक्त तुम्ही करायचे आहेत, तेवढे जरी केले तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन तरी तुमचं 100% फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झाला। तर त्या क्वेश्चन्समध्ये काय तर सांगतो तुम्हाला मी। खाली जाणार आहे, हा व्हिडिओ एक 25 ते 30 मिनिटाचा जरी झाला तरी तुम्ही तो लास्टपर्यंत पहा जेणेकरून तुमचा या ठिकाणी सायन्सचा पेपरला पार्ट 1 असेल पार्ट 2 असेल 100% तुमचा फायदा होणार आहे। तुम्हाला 80 आउट ऑफ 80 मार्क्स मिळणार आहेत पार्ट 1 पार्ट 2 धरून, ठीक आहे। मॅथ्सचा असेल किंवा अन्य विषय असतील, संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्लिश सगळे विषय आपण देणार आहोत, ठीक आहे। आता पहा त्यानंतर 2 नंबरचा जो चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम। पहा लाईफ प्रोसेस आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर एकदम इझी आहे। यामध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे लाईफ प्रोसेस आणि याचा पार्ट 2 देखील आहे, तो पण याच्यासारखाच आहे। आणि इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, त्यानंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी असेल, याच्यातले काही चॅप्टर तुम्ही स्किप कोणते करायचे हे देखील मी सांगतो। तर पहा आता पहिल्या चॅप्टरमध्ये मी सांगतो तुम्हाला। आता या ठिकाणी समजून सांगत नाही बसत मी, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लेक्चर सिरीज आहे त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्सच सांगतो। आणि 10वीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ सापडत नसतील तर मॅथ्सचा वगैरे संपूर्ण प्लेलिस्ट आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय पहा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन्स या ठिकाणी थिअरीज आहेत। ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलोकेशन याच्या डेफिनेशन्स तुम्हाला 100% पाठ करायचे आहेत। ह्या डेफिनेशन विचारल्या जातात, एक 2 इयर्स क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करता ह्या डेफिनेशन 3 वेळेस विचारलेले आहेत जेणेकरून म्हणजे ती जी विद्यार्थ्यांना री एक्झाम जी असते तिला देखील विचारले होते त्याच वर्षी 2020, 22 आणि 23 अशा ठिकाणं आहेत, ठीक आहे। आणि तर DNA RNAचा फुल फॉर्म विचारला जातो, तर DNA RNAचा फुल फॉर्म तुम्हाला पाठ पाहिजे। त्यानंतर ट्रिप्लेट कोडॉन याची डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, ट्रिप्लेट कोडॉनची डेफिनेशन तुम्ही पाठ करायची आहे। आणि या ठिकाणी म्युटेशनची डायग्राम लक्षात ठेवा, ठीक आहे। म्युटेशनची डायग्राम या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे पाठ करायची गरजच नाही, याच्यात काहीच नाही। साहेब पहिले एक अशी लाईन काढायची आणि हे उभे असे करायचे आहेत। मेन सिक्वेन्स रिप्लेसमेंट काय रिप्लेस करतं कसं करतं हे लक्षात ठेवा। रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये मी सांगून दिलं ॲपमध्ये, ठीक आहे। ॲप डाउनलोड करा पण त्याचे। इव्हॉल्युशन कसं झालं तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तर याच्यातून प्रश्न कसे विचारला जातो बा शॉर्ट नोट्स येतात, राईट अ शॉर्ट नोट्स ऑन इव्हॉल्युशन, एक्सप्लेन
हाऊ इट इज म्हणजे कसं ते झालं इव्होल्युशन ते या ठिकाणी आहे. तर थेरीची त्याच्यात थोडी थेरी पण लिहावं लागेल तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये. तर थेरी देखील लिहायची आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन एक्झरसाइजमध्ये आहे, तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन, पुरावे. ठीक आहे, पुरावे काय काय आहेत तर त्याच्यातला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो की वेस्टिंजियल ऑर्गन. वेस्टिंजियल ऑर्गन याची डेफिनेशन, हा याचा एक पुरावा महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. याचा पुरावा एक इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही VIMP करा. हा येतो म्हणजे येतो वेस्टिंजियल ऑर्गन्स तुम्हाला पूर्ण प्रूफ करायला येतं. शॉर्ट नोट्समध्ये पण विचारलं जातं, काही टेन्शन नाही तुम्हाला याचे. त्याचबरोबर तुम्हाला याचे काय करायचे आहेत, त्या ठिकाणं डायग्राम्स लिहायचे आहेत. त्यानंतर जर खाली आला डायग्राम्स लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता कनेक्टिंग लिंक्स देखील विचारता. कनेक्टिंग लिंक्सची तुम्हाला थेरी लिहायची आहे. थेरी प्लस तुम्हाला डायग्रॅम एखादी काढायची आहे. डायग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला मार्क्स फुल मिळतात. ठीक आहे, समजा 4 मार्क्सला हा शॉर्ट नोट्स आली तर या ठिकाणी 2 मार्क्स थेरीचे आणि 2 मार्क्स जरी तुम्हाला पडत नसतील थेरीमध्ये तरी ते 1.5 मार्क तरी एक डायग्रॅमला देऊन टाकतात. 3.5 मार्क्स म्हणजे ते झाले 4 मार्क्स. असे मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता खाली जर आला तर लॅमार्किझमनी काय काय सांगितलं हे लक्षात ठेवा. लॅमार्किझम हा जो शास्त्रज्ञ होता याने एक महत्त्वाचे हे सांगितलं की त्याने जिराफविषयी सांगितलं. ठीक आहे, जिराफ. तर जिराफविषयी काय काय सांगितलं हे सांगायचं आहे ते लॉमध्ये. ठीक आहे, आता मी एक्सप्लेन करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, 2 ते 3 तासाचा होईल, कारण प्रत्येक चॅप्टर आपल्याला रिवाईज करायचं आहे. तुम्ही हा 1.5x किंवा 2x या स्पीडवरती पहा. स्पेसिफिकेशनचं काही इम्पॉर्टंट नाही एवढं, हे पण नाही आहे. डायरेक्ट एक्झरसाइजमध्ये आल्यानंतर या ठिकाणी इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन हा जो क्वेश्चन्स आहे, हा क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी काय येईल तुम्हाला, तर क्वेश्चन्स कसा विचारला जातो, तुम्हाला बॉक्स दिले जातात आणि त्यानंतर तुम्हाला असे 4 दिले जातात, 4 ॲरो, आणि त्या ठिकाणी इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन असं लिहून तुम्हाला त्या ठिकाणी चार्ट्स आखायचा आहे. आणि चार्ट व्यवस्थित आखायचे. विद्यार्थी मित्रांनो, मुलं काय करतात की डायरेक्ट कसा पण चार्ट्स आखून देतात, तर असं चार्ट्स आखू नका. असं पेन्सिल वगैरे पट्टी चांगलं व्यवस्थित आखा, जेणेकरून त्याचे देखील मार्क्स जातात. आपण सगळं सांगत असतो. आता पहा, चार्ट्स तुम्हाला इम्पॉर्टन्स आहेत. चार्ट्स इम्पॉर्टंट कसे आखायचे, म्हणजे चार्ट्स देखील कसे आखायचे हे देखील मी ॲपमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला एकदम व्यवस्थित या ठिकाणं बॉक्स करूनच या ठिकाणं उत्तर लिहायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणं ए बी आणि C हे जे 3 आहेत याचे करेक्ट ऑप्शन निवडायला येतील ते विचारलं जातं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणं मी सांगितलेला क्वेश्चन या ठिकाणी आहे. पहा, थिअरी ऑफ इव्होल्युशन आहे का नाही. थिअरी ऑफ इव्होल्युशन मेन्शन प्रूफ सपोर्टिंग इट. त्यानंतर तुम्हाला डिफाईन फॉसिल्स हा एक क्वेश्चन्स विचारला जातो मधला. ठीक आहे, याला एक इम्पॉर्टंट करा. मधला हा क्वेश्चन्स इम्पॉर्टंट करा. हा डिफाईन फॉसिल एक्सप्लेस इम्पॉर्टंट फॉसिल प्रूफ ऑफ इव्हिडन्स. त्यानंतर तुम्हाला सांगतो की एक 4 नंबरचा क्वेश्चनमध्ये जर आला तर तुम्हाला शॉर्ट नोट्स लिहायला आहे. मी सांगितल्याप्रमाणे की पहा, इव्होल्युशनची एक शॉर्ट नोट्स असते तर त्याला IMP आहे, ती खूप इम्पॉर्टंट आहे. इव्होल्युशनची IMP नोट्स आहे, त्याला IMP करा. आणि लॅमार्किझम वरती सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स कशी लिहायची तशीच लिहायची आहे. आणि एक 6वा क्वेश्चन्स आहे, तो एक इम्पॉर्टंट आहे वेस्टिंजियल ऑर्गनचा. वेस्टिंजियल ऑर्गनचा त्याचे नाव लिहायचे. त्यानंतर बॉडी, राईट, नेम, ॲनिमल्स विथ ऑर्गन्स, फंक्शन्स हे सगळं लिहायचं. डायग्राम पण काढायचे याचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जर सेकंड चॅप्टरमध्ये आलात तर सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस शिकले असताल तुम्ही कॉलेजमध्ये, शाळेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन शिकले असतात. सम न्यूट्रियंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी आणि सेलची डिव्हिजन कशी केलेलं आहे हे शिकले असतात. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगतो, तर या ठिकाणी हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. याला नेमिंग करायलासाठी येतात. हा चार्ट नेमिंग करायला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता गायलोसिस ह्या ज्या मेथड्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. मी सांगतो, ट्रायकार्बो ऑक्झॅलिक ॲसिड म्हणजे त्याला कप सायकल म्हणतात. त्यानंतर गायलॅसिस ह्या इम्पॉर्टंट आहेत, 3 सायकल्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन आणि त्याची डायग्रॅम, ही डायग्रॅम आणि ह्या 3 प्रोसेस इम्पॉर्टंट केला असतील तुम्ही पुस्तकात.
बोर्ड एक्झामचं चाललं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर सेकंड याला पाहत असाल सेकंड टर्म एक्झामला, तर सेकंड टर्म एक्झामचं मी कॉलेज प्रत्येक शाळेचं वेगवेगळं असतं, त्याचं इतकं सिरियस नसतं घ्यायचं. पण तुम्हाला इम्पॉर्टंट जे असतं ते काय असतं की तुम्हाला बोर्ड एक्झाम इम्पॉर्टंट असतात आणि बोर्ड एक्झामला तुम्हाला काय करावं लागतं, या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करावा लागतो, तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. हे 2 चार्ट इम्पॉर्टंट आहेत. हे 2 चार्ट तुम्हाला IMP करायचे आहेत, VIMP, आणि खूप सोपे आहेत, लक्षात ठेवायला पण सोपे आहेत. ही प्रोसेस तुम्ही एकदा लक्षात ठेवली कसे सिक्वेन्स वाईज आहेत तर तुम्हाला लगेच कळेल. त्यानंतर जर खाली आलात तर तुम्हाला या ठिकाणी ॲमिनो ॲसिड आहे, ठीक आहे, ॲमिनो ॲसिड.